नमस्कार शेतकरी मित्रांनो. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल, असं आश्वासन शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात आलं होतं आणि ती न्यूज तुम्ही पाहिली असेल. आज एक मंत्री आहेत, हसन मुश्रीफ यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भात एक मोठं आश्वासन दिलं आहे. तर ती पूर्ण बातमी काय आहे, माहिती काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप भरपूर प्रश्नांची उत्तरं भेटणार आहे. ते सगळे प्रश्न तुमच्या कर्जमाफी संदर्भात आहे. तर व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती डेलीच्या डेली पडत राहील आणि डेली अपडेट तुम्हाला भेटत राहील. तर चला व्हिडिओ सुरू करूया. पहा शेतकरी मित्रांनो, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून शेतकऱ्यांसाठी ही माहिती अतिशय लक्षवेधी ठरत आहे. चला तर मग या संपूर्ण माहिती अगदी सोप्या आणि सविस्तर भाषेत समजून घेऊया आपण. तर सहकारी बँक अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे वक्तव्य केलं की मंत्र्यांच्या माहितीनुसार मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीबाबत तरतूद केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आणि ती शक्यता व्यक्त करण्यात येत नाहीये, तर कर्जमाफीचे आश्वासन आपल्या अर्थसंकल्पनातच केली जाईल. ठीक आहे. तर तर नियोजन असं आहे की कर्जमाफीचा विषय केवळ चर्चेत नसून तो प्रत्यक्ष अर्थसंकल्पीय स्तरावर विचाराधीन आहे, असे संकेत त्यांनी दिले आहे. मंत्री जबाबदारीच्या पदावर असल्यामुळे त्यांनी दिलेल्या या वक्तव्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांना त्यांची पात्रता मंत्र्याने स्पष्ट सांगितले आहे की जून 2025 पर्यंतची थकबाकी ग्राह्य धरली जाणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी जून 2025 पर्यंत आहे, लक्षपूर्वक आहे का, ज्या शेतकऱ्यांची थकबाकी जून 2025 पर्यंत आहे त्यांचाच विचार कर्जमाफीच्या प्रक्रियेला केला जाऊ शकतो, असे अनेक शेतकऱ्यांमध्ये असा गैरसमज पसरला आहे की 2026 पर्यंतची थकबाकी देखील माफ होईल. मात्र मंत्र्यांनी हा समज चुकीचा असल्याने स्पष्ट करत बँक कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर पुन्हा एकदा स्पष्ट केले की 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी तरतूद होण्याची शक्यता आहे. जून 2025 पर्यंत थकबाकी ग्राह्य धरली जाईल आणि त्यानंतरची म्हणजे 2026 मधील थकबाकी या योजनेत समाविष्ट केले जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असा प्रत्यक्ष संदेश त्यांच्याकडून देण्यात आला. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन, GR, कुठल्या सरकारचा आदेश दिला जाईल त्याच व्हिडिओवर तुम्ही विश्वास करा. ठीक आहे. तर यासोबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे की राज्य शासनाने यापूर्वी झालेल्या 3 मोठ्या कर्जमाफी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी तयारी सुद्धा सुरू केली आहे. तर 2008 मध्ये केंद्र सरकारची कर्जमाफी, त्याच्यानंतर राज्य 2017 मध्ये झालेली कर्जमाफी, यापुढे 2019 मधील कर्जमाफी, या तिन्ही योजनांमध्ये नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना लाभ घेतला त्याची नोंद तपासली जाणार आहे. ठीक आहे शेतकरी मित्रांनो. दुसरा, सरकारचा विचार असा असल्याने मंत्री सांगतात की वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणारे आणि पुन्हा पुन्हा थकबाकीदार राहणारे शेतकरी, खरोखर अडचणीत असलेले शेतकरी यांच्यात फरक केला जावा. जर एखाद्या शेतकऱ्याने आधीच कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला असेल तर तरीही तो यावर्षी देखील थकबाकीदार असेल, तर त्याऐवजी खऱ्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले. ठीक आहे. याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. जे शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करतात त्यांना अधिक आर्थिक लाभ कसा कर्ज कसं देता येईल यावर सरकार प्रत्यक्षशील असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच केवळ कर्जमाफीच नव्हे तर प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची दिशा सरकारकडून दिसत आहे. तर मंत्र्यांनी असेही नमूद केले की नैसर्गिक आपत्ती, पिकाचे नुकसान किंवा इतर गंभीर कारणामुळे काही शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. हाही बरोबर आहे. आणि ही भूमिका आहे की ज्यामुळे कर्जमाफी देताना खरी अडचण आणि वास्तविक परिस्थिती यांचाही विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. आता जे रेग्युलर कर्जफेड करताय त्यांच्यासाठी सरकार विचार करते, ही खूप मोठी बाब आहे. चला पुढे वळूया. तसेच त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दाही मांडला होता की तिन्ही कर्जमाफी योजनांमध्ये जर तेच लाभार्थी पुन्हा दिसत असतील तर त्यांना पुन्हा लाभ देणे
योग्य ठरणार नाही असा विचार शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफीचे लाभ अधिक गरजू आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एकूणच मंत्र्यांच्या वक्तव्याचा सारांश असा आहे की 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीबाबत तरतूद होऊ शकते, होणारच. जून 2025 पर्यंतची थकबाकी पात्र मानली जाऊ शकते. 2026 मधील थकबाकीचा समावेश होणार नाही, असं वारंवार कर्जमाफी घेणाऱ्याऐवजी खऱ्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा विचार सरकार करत आहे. त्याचवेळी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही विशेष आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता सर्वांच्या नजरा 6 मार्च अर्थसंकल्पाकडे लागलेल्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो, यावेळेस अर्थसंकल्प जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे. कारण की जे आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, कोण? अजितदादा पवार. त्यांच्यासोबत काय झालं ते पूर्ण महाराष्ट्राला माहिती. त्याच्यामुळे आता काय आहे, अर्थसंकल्प जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सादर करणार आहे. तर पुढे बघूया. कारण कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत तरतूद याच दिवशी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुढील काळात या संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट नंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. मात्र सध्या समोर आलेली ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आता याच्यात काही गोष्टी शेतकरी मित्रांनो अशा आहेत की जे 3-3 वेळा कर्जमाफी घेऊन पण आता पुन्हा चौथ्यांदा कर्जमाफीच्या यादीत आहे किंवा कर्जबाजारी आहे आणि त्यांच्यावर पुन्हा कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर केलं जावं अशी सरकार नियोजन करत आहे. आणि एक टायमाला पाहिलं तर हे खरं पण आहे. कारण की सरकारने आतापर्यंत ठाकरे सरकारने पण एकदा कर्जमाफी केली, एकदा देवेंद्र फडणवीसनं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पण कर्जमाफी केली. 2 वेळा ऑलरेडी झालं आहे. 2008ची कर्जमाफी तर खूप लांबचं खूप दिवस झाले, त्याला खूप वर्षे झाली. पण आता जी 2 वेळा कर्जमाफी झाली, त्याच्यामध्ये पण ज्यांनी लाभ घेतला आणि आता पुन्हा 2026मध्ये कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र यादीत येत आहे आणि त्यांनी जर पहिले कर्जमाफी घेतली असेल तर त्यांना बाहेर करणं काही चुकीचं नाही आहे. आता तुमचं याच्यावर काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. खरं गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. ज्यांच्या अतिवृष्टीमध्ये खूप नुकसान झाले, ज्यांच्या शेती वाहून गेल्या, पिकाचं नुकसान झालं, शेतकऱ्यांना अक्षरशः पोटाला अन्न नव्हतं, दाणे नव्हते त्यांच्या घरात, एवढी वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये. जे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला पाहिजे, असेच आश्वासन मी सरकारला देऊ इच्छितो. तर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.